रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी विक्रम गोखले सह्याद्री वाहिनीवरच्या तुमच्या अतिशय आवडत्या अशा कार्यक्रमात दुसरी बाजूमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मित्रमैत्रिणी, एकूणच रंगभूमी ही गेल्या 150 वर्षात विविध पद्धतींनी बदलत गेली, काळाप्रमाणे बदलत गेली. समांतर रंगभूमी आली, ननाट्य आलं, अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. रंगभूमीची अनेक रूपं गेल्या 50-50 वर्षात अधिक प्रकर्षाने अशी सगळ्यांना जाणवली. याच्यामध्येच तमाशा आला, लोकनाट्य आलं, संगीत रंगभूमी आली. पण झाडेपट्टी रंगभूमी जी विदर्भामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे, त्याबद्दल नागरी समाजाला फारशी माहिती नाही असं लक्षात येतं. ही झाडेपट्टी रंगभूमी म्हणजे नेमकं काय आहे हे आज आपण झाडेपट्टी रंगभूमीवरती बरीच वर्ष काम करणाऱ्या एका गृहस्थाकडून जाणून घेणार आहोत. हा इतिहास ऐकताना मोठा रंजक ठरेल अशी माझी खात्री आहे. या गृहस्थांना इथे बोलवण्यापूर्वी त्यांच्यावरची एक चित्रफीत. योग्य क्षेत्र सापडलं तर माणूस त्याचं कसं सोनं करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चौफेर घोडदौड करणारे देवेंद्र लुटे, जे यशस्वी निर्माते आहेत तर धडाडीचे लेखकही आहेत, कल्पक दिग्दर्शक आहेत तर रसिकप्रिय अभिनेतेही. गेली 30 वर्ष झाडीपट्टी रंगभूमीशी एकरूप होऊन त्यांनी अनेक प्रयोग केलेत. लोकरंजन कला रंगभूमी वडसा या आपल्या संस्थेतर्फे त्यांनीच लिहिलेल्या आणि अभिनय करत असलेल्या अनेक नाटकांची निर्मिती, ज्यात शुभमंगल सावधान, विसरू नको रे मायबापाला, लेक गरीबाची, एक डाव सासूचा, पोरगी फसली रे फसली, राया गेले वाया यासारखी अनेक नाटकं. आजवर त्यांनी 1500 प्रयोगातून कामं केली आहेत, तर त्यांनी लिहिलेल्या नाटकांचे 900च्या वर प्रयोग झालेत. अशा या चौफेर कलावंताची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर स्वागत करूया देवेंद्र लुटे यांचं. देवेंद्र, स्वागत. हा दुसरी बाजू या नावाचा कार्यक्रम पाहिलाय कधी? मी यापूर्वी पाहिलेला नाही, ऐकलेला आहे. आणि म्हणजे येताना मी थोडासा एक भाग बघितला. अच्छा, थोडी कल्पना आहे. पण दुसरी बाजू म्हटल्यानंतर आपण जे करतो त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी दुसरी बाजू असेल हा अंदाज मला आहे. नाही, ते तर आहेच, परंतु ज्यामध्ये तू प्रसिद्ध आहेस तो प्रसिद्ध कसा झालास, त्याकरता काय काय कष्ट केलेस लहानपणापासूनचे, इथपासून आपण सुरुवात करणार आहोत. तुला इथे देवेंद्र बसायचं आहे, मी इथे बसून तुला प्रश्न विचारणार आहे. थँक्यू. तर आपण सुरुवात करूया तुझ्या जन्मापासून. चालेल. देवेंद्र, तुझा जन्म कुठला आणि केव्हा झाला? माझा जन्म नागपूर जिल्ह्यामध्ये कुही म्हणून एक गाव आहे छोटंसं. आता ते तहसील प्लेस झालं. तिथला माझा जन्म आहे 1965मध्ये. 3/9/1965ला सरकारी दवाखान्यामध्ये जन्म झाला. आणि त्याच्यानंतर माझं बालपण झाडीपट्टीतल्या भागातच गेलं. झाडीपट्टी म्हणजे कोणचा भाग? झाडीपट्टीचा भाग म्हणजे भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर
म्हणजे जंगलाचाच भाग सगळा. हा जंगलाचा भाग, जिथून वैनगंगा नदी वाहते त्या दोन्ही बाजूचा जो बेल्ट आहे, हिरवळ भाग, पट्टी बेल्ट, तर तो म्हणजे झाडीपट्टी. अच्छा अच्छा. हां, जे सगळ्या झाडाझुडपांनी वेढलेला जो भाग आहे तो झाडीपट्टी. आणि त्या झाडीपट्टीमध्ये जी चालणारी रंगभूमी आहे तिला झाडीपट्टी रंगभूमी असं म्हणतात. तर त्या भागातला माझा जन्म आहे. माझं शिक्षण कुहीलाच दुसऱ्या वर्गापर्यंत झालं. बर. पण दुसऱ्या वर्गापर्यंत मला लहानपणी माझी आजी लोककथा सांगायची. बर. म्हणजे रात्री आम्ही खाटेवर झोपायचो वगैरे. कौलारू घर होतं आणि खाट टाकलेली असायची तिथे आमची आजी, आणि कथा ऐकता ऐकता झोप लागायची वरती चांदण्या वगैरे पाहत. तर त्याच्यातून कसं की थोडंसं मला असं वाटतं की तिथूनच थोडं नाटकाचं म्हणा किंवा कलेविषयी थोडीशी आवड तिथून लहानपणापासूनच अगदी निर्माण झाली. पण मी शाळेमध्ये फारसा जात नव्हतो. मी पळून जायचो इकडे तिकडे. म्हणजे आमच्या घराच्या मागेच आमराई होती, त्या आमराईत जायचो. उन्हाळा असला तरी आम्ही तिकडे पळत जायचो. आमचे आजोबा होते, ते रागवायचे, अरे तुम्ही उन्हामध्ये फिरता, ऊन लागेल वगैरे वगैरे. पण आम्ही पळत तिकडे आंब्याच्या झाडात आंबे, जांभळं, बिंबळं हा सगळा भाग जो आहे मी एन्जॉय केला आहे लहानपणी. त्याच्यानंतर माझे वडील होते, रेवराळ म्हणून गाव आहे तिकडे भंडारा जिल्ह्यामध्ये, तिथे सर्व्हिस होते. तर त्यांनी पाहिलं की काय करायचे वडील? माझे वडील ग्रामसेवक होते. बर. तर त्यांना असं वाटलं की या उन्हाळ मुलांमध्ये हा बिघडून जाईल, हा शिकला पाहिजे, म्हणून ते मला रेवराळला घेऊन गेले. बर. त्या गावामध्ये मी गेल्यानंतर माझं दुसऱ्या वर्गापासून दुसरी, तिसरी आणि चौथी तिथे शिक्षण झालं. तिथे आमची शाळा अशी झाडाच्या खाली होती. अच्छा. कारण खोल्या नव्हत्या तिथे, जास्त खोल्या नव्हत्या, त्याच्यामुळे चौथ्या वर्गाला बसायला जागा होती, बाकीचे आम्ही झाडाच्या खाली बसत होतो. अरे, आणि एका दृष्टीने हे फार सुखद आहे. हो, माझं मत आहे. नाही, आम्हाला त्याचं काही वाईट वाटलं नाही. आताही वाईट वाटत नाही की बुवा आम्ही झाडाखाली अभ्यास केला, त्याचं काही वाईट वाटत नाही. पण वाईट वाटतं की त्यावेळेला 6-6 महिने आमचे टीचर राहत नव्हते, येतच नव्हते शाळेत. मग एकदा आले की एकदम म्हणजे गंभीर प्रश्न विचारून टाकला त्यांनी की बुवा 10 फूट अशी एक स्केल आहे आणि तिचे 5 भाग करायचे आपल्याला, किती ठिकाणी कापावे लागतील. मग सगळ्यांनी हात वर करून आम्ही मस्त छानपैकी 5 वेळा येता बरोबर स्केलनी मारणं सुरू केलं, ताड 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 ताड. आणि मग म्हणाले 4च वेळा, कारण शेवटी कापावं नाही लागणार, 5 भाग बरोबर होतात. तर मग तो त्यांचा जो अभिनय आहे मला, म्हणजे एक तर 6 महिने यायचं नाही आणि आल्यानंतर ही अशी सुताई सुरू होती. तर त्या गोष्टी माझ्या लहानपणीच्या काही गोष्टी लक्षात आहेत, बऱ्याचशा विसरलोही आहे. त्याच्यानंतर मी नागपूरला आलो शिकायला. 5वा वर्ग, 6वा वर्ग आणि अर्धी 7वी नागपूरलाच. बर. कारण तिथेही मला म्हणजे, कारण मी 4थीपर्यंत फारसा शिकलोच नव्हतो. 5व्या वर्गात कशी तरी ॲडमिशन मिळाली, तेव्हा एक पेपर घेतला जायचा. त्यांनी मला बरेचसे प्रश्न होते त्याच्यामध्ये, पण मी त्याच्यामध्ये लोककथा लिहिली. ती वाचून त्या लोकांनी मला सायन्स दिलं. जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हा विषय दिला. म्हणजे बाकी इतरांना प्रयोगातून विज्ञान, म्हणजे एक छोटंसं एक पुस्तक, आणि मला ते 3 विषय. पण ते काही जमत नाही. मागच्या भागावर बसत होतो, रोज छड्या वगैरे पळायच्या आणि असं वाटायचं की इथं शिकूच नाही आपण. मग माझे काका शिक्षक झाले पुन्हा माझ्याच गावात. ते म्हणाले मी याला शिकवतो. तर मी म्हटलं तुम्ही मारणार नसाल तर मी येतो. मग त्यांच्यासोबत तिकडे कुहीला परत मग 7व्या वर्गापासूनचं शिक्षण झालं. आणि 7व्या वर्गामध्ये मग तिकडे असताना आम्ही एक आमचा गाईचा गोठा वगैरे होता, तिथे आम्ही बोरे वगैरे लावायचो असे, आणि त्याचे पडदे बनवायचो आणि तिथे काहीतरी नाटक खेळायचो आम्ही. बर. हां, याच्या आधी मी जेव्हा दुसऱ्या वर्गात रेवराळेला होतो त्या ठिकाणी एक मद्रासी मुलगा होता. तो बाजारातून आपला गंधबिंद आणायचा आणि आम्हाला असं टिकल्या बिकल्या अशा लावून, राम आहे वा तू, आणि तो स्वतः रावण व्हायचा आणि खूप असा उंचावरून तो उडी मारायचा. मग उडी मारला की तुम्ही आपला तीरकमठा वगैरे काढायचा, असं ते सगळं आमचं ठरलेलं होतं. मग तो असा एकदम आमच्या जवळच कुदायचा की आम्ही पळून जातो तिथून. म्हणजे असं एक नाटकाचं ते बीज थोडंसं. आणि त्याच गावामध्ये असताना मी एक किराड्यांचं नाटक पाहिलं होतं. बर. तर ते पडद्यावरचं नाटक होतं. ते म्हणजे दुसऱ्या वर्गातच असताना तेव्हापासून थोडं नाटकाविषयी माझ्या मनामध्ये थोडी
आवड ती निर्माण होत गेली. आपण करावंच असं नाही, पण नाटक एक काहीतरी विशेष आहे आणि अभ्यास हा अगदी कंटाळवाणा प्रकार आहे असं वाटायला लागायचं. कारण हे भरजरी कपडे बिपडे घालतात, मग मुकुट घालतात डोक्यावरती, हे आवडायचं मला. तर त्याच्यामुळे मला तिकडे ओढा वाटला. नंतर मग मी नागपूरमध्ये आल्यानंतर कसं काय झालं पुढे? हा, नागपूरला आल्यानंतर मी गावाला असताना मी माझा ज्ञानियांचा राजा म्हणून एक नाटक केलं होतं. बर. त्याच्यामध्ये मी एक गुरुची भूमिका केली होती आणि तेच नाटक विदर्भ साहित्य संघाने बालरंजन एक ग्रुप आहे, संजय पेंडसे म्हणून होते त्यांचे आमचे दिग्दर्शक, त्यांनी इंटरव्ह्यू घेतली होती आणि मी गेलो. तर मी तिथलेच डायलॉग त्याला म्हणून दाखवले, तर तो खुश झाला. म्हणे तुला मी काम देतो म्हणे नाटकामध्ये. आणि मला त्यांनी एका नाटकामध्ये पोलीस केला. दी ग्रेट गोल्डन गँग नाटक होतं, त्या नाटकामध्ये मी पोलीस होतो. आणि तिथून हळूहळू सुरुवात झाली. माझी भाषा फार अशुद्ध होती. जे गावाखेड्यातली जी भाषा आहे तशीच भाषा होती माझी. म्हणजे मी एक सिनेमा बघून आलो, मिस्टर नटवरलाल, मग त्याचं वर्णन करून जेव्हा घरी सांगत होतो तेव्हा सगळे माझ्याच घरचे हसायचे मला, कारण मी खेड्यात होतो, ते शहरात आले होते, ते थोडीफार भाषा शिकले होते. झाडेपट्टी रंगभूमीकडे वळण्यापूर्वी झाडेपट्टी रंगभूमी म्हणजे काय ह्याचं काही माहिती झाली होती? पाहिली होतीस? नाही, झाडीपट्टी रंगभूमीला मी झाडेपट्टी की झाडीपट्टी? झाडीपट्टी. झाडीपट्टी. हां, गर्द झाडी जी आहे हां ती पट्टी. अच्छा. आणि तिथे ती नाटकं होतात. साधारणपणे धान पीक असतं तिकडे. धान निघाल्यानंतर ज्यात आम्ही तिकडे त्या बांध्या म्हणतो, जिथे धान घेतलं जाते तिथे, ते जेव्हा रिकामं होतं तर तिथेच एक थिएटर बनवलं जातं. म्हणजे जिथे आपण पीक घेतो त्या हा, तीच वावरामध्येच? त्या वावरामध्ये मध्ये असं खड्डा करतात आणि ती खड्ड्यातली माती वर करून त्याचा स्टेज बनवतात. खड्डा जो असतो त्याच्यामध्ये खुर्च्या, त्याच्यासमोर मग वाजवणारे, तिथे अजून एक छोटासा खड्डा असतो, तिथे ते वाजवणारे बसतात आणि वरती त्या ओट्यावरती आपलं नाटक होतं. 20x20चा रंगमंच तयार करतात. हे अजूनही असंच होतं? हो हो, अजूनही असं होतं. अजूनही प्रत्येक गावामध्ये नाटक असलं की या पद्धतीने स्टेज बनवतात, किंवा सेंटिंगचा स्टेज असतो काही काही ठिकाणी. म्हणजे काही काही ठिकाणी एखादी शाळा वगैरे असली तर त्या शाळेमध्ये स्टेज असतो किंवा सेंटिंगचा स्टेज बनवतात तात्पुरता, पण एक पेंडाल मात्र असतो. आपण आणखीन झाडीपट्टी रंगभूमीबद्दल आणखीन जरा खोलात जाऊन विचार करू. मला काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी एक छोटीशी आपण विश्रांती देवेंद्र घेऊया. मित्रांनो, एका वेगळ्याच रंगभूमीची आज आपण ओळख करून घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. सगळ्यांचं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत. ह्या स्टेजची रचना ही गरजेतून निर्माण झाली आणि ज्या गरजा आहेत त्या पुरेशा पडणार नाहीत म्हणून मग या तऱ्हेचं स्टेज बनवावं अशा तऱ्हेने या विचारातून या तऱ्हेचं स्टेज तुम्ही तयार करायला लागलं. म्हणजे शोधातूनच ही तयार झाली हो, रंगमंचाची कल्पना. पण मुळामध्ये मला असा एक प्रश्न पडतो नेहमीच की ही जी नागरी रंगभूमी आहे, जी पुणे, मुंबई, नाशिक वगैरे ठिकाणी आपण पाहतो, तूही पाहिलेली आहेस, जवळजवळ 150पेक्षा जास्त वर्ष झाली ही प्रस्थापित रंगभूमी आहे, नागरी रंगभूमी आहे. त्यापेक्षा सुद्धा अधिक मोठी ह्याला परंपरा आहे झाडीपट्टीला, असं मी ऐकलेलं आहे. हो. तू याबद्दल काय सांगू शकशील? निश्चितच याच्यामध्ये मला तर असं वाटतं की 150 वर्षाच्याही पुढे आपण जाऊया, कारण भाऊभूती त्या भागामध्ये होऊन गेले. आमगावला भाऊभूती कॉलेज आहे, म्हणजे भाऊभूती त्याच्याही आधीच्या आहेत. आपण आता कसं आहे की आपल्या भारतीयांमध्ये एकतर ती डायरी लिहून ठेवायची पद्धत नाही आहे, विदेशी लोकांमध्ये होती. त्याच्यामुळे कसं की अमुक शोध आम्ही लावला म्हणून ते बरोबर मग सांगतात आणि आपले पुरावे देतात. असे पुरावे आम्हाला देता येत नाही, म्हणून आम्ही 150 वर्षापर्यंत आहे. कदाचित त्याच्याही पूर्वी मराठी रंगभूमी असेल. तसाच प्रकार काहीसा तिकडे आहे, कारण खेडे विभाग आहे, लोक त्यावेळेला एवढे काही शिकलेले नव्हते आणि आपण जे करतो, आपण जे शोध लावले किंवा आपण नव्याने सुरुवात केली ते काही लिहून ठेवावं असं ते लिहून ठेवलेलं नाही. म्हणून तुम्ही मला सांगितलं, मी दुसऱ्याला सांगितलं, असं म्हणून ते एकामेकाला ज्ञान येते ही साधारणपणे आपण अंदाज लावतो. पण आपण फार पुढे जरी नाही गेलो तरी 150 वर्षाची परंपरा मात्र त्या रंगभूमीला आहेच.
बापरे बापरे. काय वेगळेपण काय आहे नागरी रंगभूमी आणि झाडीपट्टी रंगभूमी ह्याच्यामध्ये वेगळे? जसं आता इथलं नागरी नाटक जे आहे ते 2-2.25 तासामध्ये संपतं. हो. झाडीपट्टीचं नाटक हे पूर्वापार परंपरेने चालत आलेलं नाटक आहे, तर त्याच्याबद्दलची काय माहिती देऊ शकतोस? हे नाटक साधारणपणे 4 ते 5 तास नाटक चालतं. आत्ता आताही चालतं. नाही, पण पूर्वी याहूनही अधिक चालायचं असं मी ऐकतो. हो, संध्याकाळी चालायचं. अंधार पडल्यापासून नाटकं सुरू. तीच आहेत. नाटकं तीच आहे. म्हणजे समजा एकच प्याला असेल, सौभद्र असेल, मानापमान असेल, ही नाटकं स्वर्गावर सारी असेल, नाटकं तीच आहेत. पण आता थोडं कमी वेळामध्ये याच्यासाठी होतात की पूर्वी जेव्हा रात्री नाटक सुरू झालं, समजा 7ला सुरू होत असेल, 8ला सुरू होत, पहाट व्हायची. याचं कारण असं होतं की त्यावेळेला गायक मंडळी चांगली होती. अच्छा. वन्स मोर यायचा. आता आम्ही वन्स मोर घेत नाही. आलाही तरी एखाद्या वेळेला एखादं कडवं म्हटलं की झालं. मग ते गाणंच समजा एक गाणं आहे, प्रभू अजी गमला मनी तोषला, मग ते कितीतरी वेळा, एकदा, दोनदा, तीनदा, अर्धा तास तेच झालं म्हणजे वेळ वाढला. तर तो तसा वेळ वाढायचा पूर्वी असं मला वाटतं, कारण आम्हीही तेच नाटक करतो, फार कट करत नाही. तर आता ही जे नाटक आहे आमचं रात्री 10ची वेळ असते. 10ची वेळ जरी असली तरी त्या नाटकाला पाहुणे मंडळी जे येतात ते बोलतात 1 तास. म्हणजे 11 वाजता 11 वाजता ते नाटक सुरू झाल्यानंतर मग आम्ही प्रत्येक नाटकात नांदी मात्र असतेच. ते कुठलंही नाटक असो, तुम्ही सामाजिक करा, पौराणिक करा, ऐतिहासिक करा, आम्ही नांदीने सुरुवात करतो. आणि नांदी झाली की मग नाटकाला सुरुवात होते. त्याच्यानंतर मध्ये एक 15 मिनिटाची गॅप, पहिल्या अंकानंतर दुसऱ्या अंकानंतर 15 मिनिटाची गॅप. आता तिकडला परिसर असा आहे, जंगलांनी वेढलेला आहे, तर त्याच्यामुळे रात्री जर नाटक समजा 2 वाजता सुटलं तर मग वाघ, अस्वलं, लांडगे जे काही या प्राण्यांची भीती आहे ते गावाला पोहोचू शकत नाही. म्हणजे 4 किलोमीटरवरही गाव असेल तरी तर एवढ्या रात्री जाणार कसं? किंवा पाहुणे मंडळी एकतर त्यांच्या गावात राहायला आलेली असतात, मग ही जाणार कुठे? म्हणून मग ते नाटक कमीत कमी 5-5:30 पर्यंत तरी चालायला पाहिजे, म्हणजे पहाट व्हायला पाहिजे गरजेपोटी. हां. तर बरेचदा माझ्या नाटकाची संहिता ही खूप मोठी नसते, पण मग त्याच्यामध्ये कसं करतो मी की गाणी टाकतो उगीच. मग एखादा 2 भाऊ असले की एखाद्याला कुठेतरी गाण्याचा शौक आहे, मग आता ते लावणीचे ते तसे कोठ्यावरची लावणी बिवणी आता राहिली नाही, तर मग काय करायचं? मग कुठेतरी एक बार बंद झाले, मग या बारबाला कुठेतरी बाहेर आले आणि मग त्याच्यासाठी एखादी व्यवस्था कोणीतरी केली, मग असं मग ती तिथे राहते म्हणून मग तिथे तो लावणीचा कार्यक्रम कुठेतरी असं म्हणजे घुसवल्यासारखं ते सगळं करावं लागतं. म्हणजे आमचीही खूप इच्छा नसते की असं करावंच पाहून, पण लोकांना मनोरंजन पाहिजे असतं. एकसारखं सिरियस नाटक 5 तास मला नाही वाटत कोणी पाहू शकेल. एकसारखं कॉमेडी नाटक 5 तास कोणी पाहू शकणार नाही. आमच्या नाटकामध्ये कसं आहे, पूर्ण मसाला आहे असं आम्ही म्हणतो की त्याच्यामध्ये विनोदही आहे, चांगलं कथानक आहे आणि भरपूर चांगला अभिनय तिकडली मंडळी करतात. ज्याप्रमाणे मराठी रंगभूमीचा इतिहास आपण चाळतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की 150 वर्षापूर्वी ज्या नाट्यसंहिता तयार झाल्या त्यावेळेला ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव करण्याकरता नाटकाच्या माध्यमातून तत्कालीन नाट्यलेखकांनी, संहिताकारांनी नाटकं रचली. झाडीपट्टी रंगभूमी जेव्हा निर्माण झाली असेल तेव्हा कोणत्या तऱ्हेचा विचार असेल ही रंगभूमी तयार करण्याकरता? कारण तू आत्ता घेतलेली जी नावं आहेत नाटकाची, तुम्ही जी करता झाडीपट्टीला, ती बरीचशी नाटकं इथलीच आहेत, परंतु झाडीपट्टीमधलं जे नाटक आहे, जे जंगलातलं नाटक आहे, या जंगलातल्या नाटकाची जी सुरुवात झाली असेल ती समाज प्रबोधनाकरता झाली असेल असं वाटतं? हो, समाज प्रबोधनाकरता झालेली सुरुवात आहे. समाज प्रबोधन नाटकाच्या द्वारे तर होतच होतं तिथं, पण मी जे म्हटलं आधी की राजकारणी मंडळींचा 1 तास असतो, तिथे काही मान्यवर लोक पण असतात चांगलं बोलणारे, जे समाजाला प्रबोधन करतात त्याच्यामधून त्या एका तासामध्ये. आता या निमित्ताने नाटक किंवा कुठलीही कला म्हटल्यानंतर लोक एका ठिकाणी गोळा होतात. ते एवढे सगळे लोक जिथे गोळा होतात तिथे आपण कुठल्याही गोष्टीचा प्रचार करू शकतो. मग देशभक्तीचा जर प्रचार करायचा असेल तर देशभक्तीपर आपण नाटकं सादर करावीत असं एखाद्याच्या डोक्यात आलं आणि रणधुंदुभीसारखं नाटक त्यांनी समजा घेतलं तिथे वीर वामनराव जोशांचं. ही नाटकंसुद्धा त्यांनी तेवढ्याच ताकदीनं केली आहे. तंट्या भिल्लासारखं नाटक ते आतापर्यंत होतं. तर झाशीची राणी ही नाटकं आताही होतात बऱ्याच गावामध्ये, पण
पण पूर्वी फार मोठ्या संख्येने ही नाटकं व्हायची. साधारण प्रेक्षक संख्या किती असते प्रयोगाला? म्हणजे 1000च्या वरतीच असते. अच्छा. 1500, 2000, 3000, 5000 अशी प्रेक्षकांची संख्या असते. आणि एवढ्या लोकांना बसवू शकू एवढा मोठा पेंडाल आम्ही फक्त 2.5 ते 3 तासात उभा करतो. स्टेज पूर्ण, फक्त ओटा तयार असतो. ओट्यावरचे ते 4 ज्या बल्ले असतात त्या तयार असतात, वरचे बाज बांधलेले असतात. पण मग बाकीचं संपूर्ण बसायची व्यवस्था ही आमचा जो नेपथ्यवाला म्हणा किंवा साऊंड सर्व्हिस ज्याच्याकडे असते तो माणूस हा 2.5 तासामध्ये बांधतो, 2.5 ते 3 तासात. त्याला कसं आहे की तो विणलेलाच तंबू आहे पूर्ण दोरापासून. तो मी दुसरीकडे कुठे पाहिलेला नाही, तो त्याच भागात आहे. तो म्हणजे तसा गुंडाळून नेता येतो. नंतर मध्ये मध्ये ते बास टाकून ठेवतात मोठे. साईडला 40 बल्ल्या रेडी ठेवायला सांगतात. इकडून गेले की 2 माणसं त्यांची रेडी असतात की इथे खड्डा खोद, इथे बल्ली ठेव. मग ते पसरवून देतात पूर्ण पेंडॉल आणि त्याच्या खालून असे बास आधी टाकून ठेवतात. आणि मग ते सगळे सरळच्या सरळ एक मधली दोरी असते ती सेंटरला बांधलेली असते आणि तिथून मग तो पूर्ण उभा केला जातो. 2.5 तासामध्ये पूर्ण पेंडॉल तयार. खुर्च्या आमच्या असतात, गाद्या आमच्या असतात, जनरेटर असतं आमचं लाईट गेले तर. सगळं साहित्य आमचं एका ट्रकमध्ये आम्ही पुढे पाठवतो आणि नंतर 2 गाड्या कलाकारांच्या जातात प्रत्येक नाटकात. म्हणजे आज नाटक आहे एका गावात, दुसऱ्या गावात पुन्हा 150 किलोमीटरवर 200 किलोमीटरवर जाऊन तेच नाटक पुन्हा तसंच होतं. आम्ही जायच्या अगोदर तिथली व्यवस्था तयार असते. म्हणजे तिथे रंगभूमी एवढी, म्हणजे ती व्यावसायिकता जी आहे, म्हणजे आपण म्हणतो पैसे मिळतात म्हणूनच नाही, परंतु त्यांच्या डोक्यात जी व्यावसायिकता भिडलेली आहे की मेकअपवाल्यांनी मेकअपवाल्याचं काम अगदी रेडी ठेवायचं, नेपथ्यवाल्यांनी आपले पडदे लावून ठेवायचे, तो साऊंड सर्व्हिसवाला आहे त्यांनी बाहेरचे पडदे बांधून ठेवायचे. आणि आम्ही गेलो तेव्हा आमच्या गाद्या टाकलेल्या असतात, चादरी टाकलेल्या असतात, मेकअपचं लागलेलं असतं. आपण फक्त जेवायला जायचं, आरशासमोर बसायचं आणि मेकअप करायचा. मेकअप मात्र स्वतः करावा लागतो तिथे. अच्छा. हां, बरं. पूर्वी मेकअप करणारे होते, म्हणजे तेवढ्या मिशा बनवायच्या, हे ते असं त्या सगळ्या गोष्टी होत्या. शिवाजी बनवायचा आहे, कुठे तर अफजल खान बनवायचा आहे, तर मग ते होते पूर्वी. तर आता बरेचसे लोक असे शिकलेले आहेत, ते स्वतःची मिशी स्वतः लावतात. मी पण स्वतःची मिशी लावतो, स्वतःचा मेकअप करतो. आमचे सगळे लेडीज आर्टिस्ट असो की जेंट्स आर्टिस्ट असो, कोणी बाहेरगावचा आलाही आमच्यासोबत 4 दिवस राहिला तर तो मेकअप करायला शिकून जातो. शिकतोच तो आणि ते करावं लागतं. कारण तिथे आम्ही समजा 10 वाजताचं नाटक आहे, कधी कधी 9:30ला पोहोचल्यानंतर मेकअपवाला किती लोकांचे मेकअप करणार. हो. मग ते सगळे लोक आपापलं मेकअप, आपला आरसा घेतला की ते सुरू होऊन जातात. मी तमाशा पाहिलेला आहे, खेडेगावातलाही पाहिलेला आहे आणि सांगलीसारख्या शहरामध्ये मी, माझे गुरु डॉक्टर विजया मेहता, दिलीप कोलटकर आणि सुरेश भागवत असे 2 नट मित्र माझे, असे आम्ही आमचं सांगलीतलं नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर खराखुरा तमाशा कसा असतो ते बघायला आम्ही गेलेलो. म्हणजे ती अदाकारी असो, ते तोंडाने पैसे देणं असो, ती नोट तोंडाने काढून घेणं असो वगैरे वगैरे, दौलत जादा असो, काय जे असेल ते. याच्यामध्ये मनोरंजनाकरता थोडासा सगळा जो संहितेचा भाग असतो त्याच्यामध्ये अश्लीलतेकडे झुकणारा भाग बराच असतो, परंतु ते लोकांना हसवण्याकरता असतं आणि त्याच्यामध्ये आनंद घेणारे लोक असतात. तरीही तमाशामधून सुद्धा काहीतरी समाज प्रबोधनात्मक असं काहीतरी दिलं जातं, हा माझा अनुभव आहे. हो. हां, ते ग्रंथपुराणातलेच उदाहरणं देतात ते लोक. हां, नंतर लोकनाट्य तेही पाहिलं मी दादू इंदुरीकरांचंही पाहिलेलं आहे, दादा कोंडकेंना बघितलेलं आहे, त्यांचे प्रयोग पाहिलेले आहेत. मला खूप इच्छा होती की एकदा लोकनाट्यात काम करायचं. तो विषय नाही. तुमच्या ह्या झाडीपट्टी रंगभूमीवरती तुम्ही जेव्हा एखादा मनोरंजनात्मक असा कार्यक्रम करता, इकडची नाटकं नागरी सोडून दे, झाडीपट्टी हीच रंगभूमी, ती नेमके कोणते विषय घेऊन येते? खरं म्हणजे आता अश्लीलतेचा विषय निघाला. अश्लीलता झाडीपट्टीच्या नाटकात नाही. अच्छा. गैरसमज असा आहे की गावात करतात म्हणजे अश्लीलता आहे किंवा द्विअर्थी संवाद आहे, असा विषय तिथे मुळीच नाही. बरं. तुम्ही तिकडे जर गेले आणि अशा पद्धतीचं जर नाटक सादर झालं असेल तर ते तात्काळ बंद होतं. अरे वा. आमचे प्रेक्षक तेवढे सुज्ञ आहेत. त्याच्यानंतर त्यांना समजा एकच वेळेला तुम्ही करत असाल ना, वाक्य चुकत असाल तर तो तिकडून सांगेल हे वाक्य असं नाही असं आहे. ओ हो हो. अजूनही तो प्रेक्षक तिथे आहे की ज्यांना
एकच प्यालाचे सगळे डायलॉग पाठ आहेत. अजूनही आमच्याकडे ज्ञानदेव परशुरामकर म्हणून जे आहेत, तुमच्या संगीत नाटकाचे जेवढे पद आहेत आतापर्यंत इकडे मला नाही वाटत मुंबई पुण्याला एवढ्या सगळ्या पदांच्या चाली एकाच माणसाला माहीत असतील. त्यांना सगळ्या चाली माहिती आहेत. हो. आणि अश्लीलता नावाची वस्तू तिथे नाही, द्विअर्थी संवाद नाही. त्यांना खूप छान असं कथानक असलेलं नाटक पाहिजे आणि छान विनोद पाहिजे. आपण पुढच्या प्रवासाकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. देवेंद्र मित्रांनो, कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. झाडीपट्टी रंगभूमीवर 1-2 नाही तर 30-35 वर्ष काम करणारे देवेंद्र लुटे यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करतो. देवेंद्र, आत्ता तू म्हणलास त्याप्रमाणे प्रेक्षक वर्गाच्या संदर्भात मी तुला विचारतोय की जेव्हा अश्लीलतेचा वास येतोय असं वाटेल त्यावेळेला तुमचे तिथले प्रेक्षक हे नाही चालणार असं म्हणतात. हो, नक्कीच. पण मग असं कधी होतं का की एखादी गोष्ट त्यांना खूप आवडली, अभिनय आवडला, खूप सॉलिडिटी तारीफ आवडली, तर गाणं आवडलं तर once more द्यायची? हो. त्यांना बक्षिसं देतात. मग अंकाच्या मध्ये 100 रुपयाचं आमच्याकडून बक्षीस, 500 रुपयाचं याच्याकडून, 200 रुपयाचं याच्याकडून. आणि समजा जर नसेल आवडला तर तो कितीही मोठा नट असो, त्यांचा शब्द ठरलेला नाही, जी तुमचं काम नाही जमलं आज. अच्छा. हां. मुंबईचे काही कलाकार सुद्धा झाडीपट्टी रंगभूमीवर आल्याचं मी ऐकलेलं आहे. आले, बरेच आले. मोहन म्हणजे जोशी, माझ्या माहितीप्रमाणे. माझी स्वतः पहिल्या नाटकामध्ये एंट्री झाली ती रामदास कामतांसोबत झाली. बर. संगीत सौभद्र या नाटकामध्ये मी वक्रतुंड विदूषक त्यांच्यासोबत केला. त्याच्यानंतर प्रभाकर पणशीकर आलेत, बर. निळूभाऊ फुले आलेत, त्याच्यानंतर मोहन जोशी येऊन गेले, रमेश भाटकर येऊन गेले. बर. याच्या आधी पण शिलेदार कंपनी वगैरे यांची पण नाटकं तिकडे यायची. बर. नाही, बरेचसे लोक येऊन हे गेले. बरोबर आहे. स्वतःची नाटकं मुंबई पुण्याहून घेऊन येणे वेगळं आणि तुमच्या नाटकात येऊन मुंबईच्या रंगभूमीवर किंवा पुण्याच्या रंगभूमीवर काम करणारे नट तुमच्या नाटकामध्ये काम करतायत, असे प्रसंग काही आहेत? असे प्रसंग आले, पण म्हणजे कसं होते की आपण इथून तयारीने जात नाही. अच्छा. म्हणजे मी नावं घेतली त्या लोकांबद्दल नाही बोलत, पण अजून बरीचशी मंडळी आली इथून ते विचार करून जातात की मला गावात जायचं आहे, गावातलं नाटक, गावातल्या नाटकात काम करायचं आहे. तिथे काम करायला येताना तयारीनं येत नाही. आणि पूर्वी जो आमचा नट तिथे ती भूमिका करत असतो त्याच्यापेक्षाही अगदी तकलादू काम करतात ते, तयारीनं न आल्यामुळे. त्यांनी बघायला पाहिजे की तिथली मंडळी कसं काम करतात आहे. मग ते 3 वेळा कसं, अरे पैसे तुम्ही घेता ना, तुम्ही समजा 25,000 रुपये घेतले असेल तर मग त्याचा मोबदला द्यायला पाहिजे. तुम्ही ते विंगेकडे जाता कारण तिकडे 150 रुपयाचा प्रॉम्प्टर ठेवलेला आहे, त्यांना वाटतं आपल्यासाठीच ठेवलेला आहे, म्हणून तिकडे कानोसा घ्यायचा, मग ते ऐकायचं, मग पुढे यायचं. ते लोक बोलतात अरे तिकडे कुठे मागे दडतो, समोर आहे. आणि हा जो तयार असतो हा पुढे येऊन अभिनय करतो. माईक सिस्टीम किंवा साऊंड सिस्टीम ह्याबद्दल काय तुम्ही करता? फार उत्कृष्ट अशी साऊंड सर्व्हिस म्हणजे तिथे जे काही होतं त्याच्यासाठी आहे. आपण इकडला रंगमंच घेतला, फार मोठा रंगमंच असतो, त्याच्यामुळे तेवढे सगळे माईक लावावे लागतात. पण तिथे एक माईक पुरेसा आहे. साधारणपणे 20x20चा स्टेज असतो आणि मध्ये जो माईक असतो तो फारच पॉवरफुल असतो. कुठूनही तुम्ही बोललात तरी तो आवाज तो घेणार. त्याच्यानंतर तिकडे काही आमची एक अशी म्हणजे पद्धत आहे की समजा तुम्हाला स्वगत म्हणा किंवा काय थोडंसं मोठ्याने पोचवायचं असेल तर थोडं जवळ यावं लागतं माईकच्या. पण प्रत्येकच वेळेस ओरडतो हे अजून एक गैरसमज झालेला आहे. तसं नाही. अजून आता बरीचशी लोकं तिकडे म्हणजे शिकलेली आहेत, नाटकं ती बघतात, इतरही नाटकं मुंबईची पुण्याची नाटकं बघतात. त्यात अजून आपल्याला आपल्या पद्धतीने काय चांगलं करता येईल त्या प्रयत्नात असतातच. पण साऊंड सर्व्हिस मात्र एकदम खूपच टकाटक असते. कदाचित कमी आवाजात ऐकणाऱ्यांना ते भारी पण होत असेल, म्हणजे ते लाऊड. म्हणजे एक तर आमचा ऑर्गनवाला समोर बसलेला असतो आता, मग तो धाडकन एकदम म्युझिक देणार तर कानठळ्या बसल्यासारखं एकदम. पण ते आहे तिकडे, कारण तिथली जी माणसं आहेत त्यांच्या घरामध्ये तसं असं हलका म्हणजे भांडणी होत असेल, एवढं हळू भांडणच नाही होणार ना. अरे ते भांडला नाही, प्रेम करतो म्हणेल माझ्यावरती. त्यांचं भांडणही जोरकच असतं. मग भांडण दाखवायचं त्या पद्धतीचं दाखवलं तर हा भांडला. ॲक्च्युली ते लाऊडच अभिनय करतात असा भाग नाही, पण ती गरज आहे.
आणि वाचिक अभिनय जास्त पोहोचतो तिकडे. हां हां हां. साधारण संबंध वर्षभर नाटकं चालतात ही? नाही नाही ती एक आमची एक ट्रॅजेडी आहे. ती वर्षभर नाही मग चालत नाटकं. ते साधारणपणे दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होतात तर होळीपर्यंत ती नाटकं चालतात फक्त. हां 4-6 महिन्याचं. कारण मग पाऊस, मग पेंडाल मग तो तसा नसतो की कापडाचा पेंडाल असतो. हो. मग तिथे ती नाटकं करू शकत नाही किंवा मग तिथे काही धानाचं पीक असतं, हो. ओलसरपणा सगळीकडे असतो, तर त्यावेळेला ती नाटकं नाही होत. मग अशा वेळेला बसण्याची काय सोय असते? 5,000 लोक आले समजा तर हो. काय? खुर्च्या असतात समोर. मी जो म्हटलं की तिथे जसं खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये चेअर्स ठेवतात आणि त्याच्या मागे 2-3-4 ओटे असतात असे. तर तिकडे मग दऱ्या वगैरे असतात. स्त्रियांना बसायची व्यवस्था वेगळी असते, पुरुषांना वेगळी असते, अशी वेगवेगळी व्यवस्था बसायची होते तिथे. बर. पण मग आता हा सीझन संपल्यानंतर मग काय करता तुम्ही? सीझन संपल्यानंतरचा खरा प्रश्न तिकडल्या नटांचा आहेच की मग त्यांना दुसरी कामं नसतात. बरेचसे आता तिकडे शिक्षक आहेत, ते वर्षभर मग त्यांची शाळा असते म्हणा किंवा काही असते. पण जे केवळ नाटक याच्यावरती पोट भरायसाठी ज्यांनी विचार केलेला आहे त्यांची थोडी जरा पंचायत आहे. मग तिकडले काही नट आमचे आहेत ते मोलमजुरीच्या कामावर जातात. अच्छा. म्हणजे कुठे खड्डे खोदण्याचं काम असेल, सडकेवर माती टाकण्याचं काम असेल, असेही नट त्या ठिकाणी कामं करतात. आणि कसं होते की वाटतं लोकांना की बाबा हा रोज त्यांना कसा 1,000-2,000 रुपये म्हणजे खूप होऊन जातात. एकाच दिवशी 1,000 किंवा 2,000 रुपये मिळतात म्हणजे प्रेक्षकांना वाटते ना की एवढे मोठे पैसे घेऊन चाललाय. माझी मजुरी रोजची किती 250-300 रुपये असेल, हा 2,000 रुपये घेऊन चालला. परंतु त्याला समजा जर 100 नाटकं असतील आणि त्याला 1,000 रुपये मिळत असतील तर 1,00,000 रुपये झाले. मग त्याला जर डिवाईड जर आपण केलं 12 महिन्यामध्ये तर त्याला तो चपराशाचा सुद्धा पगार नाही पडत. तशी तरी परिस्थिती वाईटच, गंभीर आहे. गंभीर आहे. गंभीर आहे. पण याकरता सरकार काही करतं काही? नाही. तर त्यांनी सरकारने म्हणजे कसं की आता ज्यांना 50 वर्ष वगैरे झालेले आहेत, ज्यांनी नाटकात कामं केलेली आहेत तर त्यांना ते मानधन. पेन्शन योजना वगैरे आहे ती. त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी अर्ज टाकले. पण त्याच्यात असे लोक टाकतात 1-2 नाटकात भूमिका केली की तेही टाकून देतात. ज्यांना खरी गरज आहे किंवा ज्यांचं आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्तच बाकी लोकांनी ते सगळं ज्यांच्याकडे ते पोचायला पाहिजे त्यांच्याकडे नाहीच पोचत. हां. आजचा जो काही काळ आहे एकूण म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया, टेलिव्हिजन, मोबाईल, लॅपटॉप किंवा सिनेमा किंवा मुंबईचं बंदिस्त नाट्यगृहातलं नाटक, ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुमची रंगभूमी अजूनही जोरात चालू आहे पूर्वीसारखीच? हो. याचं कारण असं आहे की हे नाटक त्यांच्या गावात रोज होत नाही. वर्षातून एकदा एका गावात एकच नाटक होतं. तर त्या नाटकाची ते वाट पाहत असतात वर्षभर. तुम्ही त्याच्या बाजूला सिनेमा जरी लावला तरी तिकडे कोणीही जाणार नाही. अरे तिकडे सिनेमा लावला तिकडे चला असं जर तुम्ही म्हटलं, अरे हे जिवंत आम्हाला अभिनय इथं पाहायला मिळतो आहे, जिवंत माणसं पाहायला मिळत आहेत, तर आम्ही सिनेमा कशाला पाहायचा? तर म्हणून ते नाटकं बघायला येतात. तिथे सिनेमा थिएटर्स वगैरे आहेत का? नाही, सिनेमा थिएटर फार नाही आहेत. फार मोठ्या शहराच्या ठिकाणी आहेत, पण खेड्यागावांमध्ये नाही आहे. पण दूरदर्शन म्हणा किंवा हे आता TV वगैरे सगळीकडे पोहोचला आहे ना. हो हो हो. पण त्याचा असा फार परिणाम नाही झाला. ते येतातच नाटकाला. नाटक म्हटलं की त्यांना उत्साह संचारतो एकदम. नवीन कलाकार तयार करण्याकरता तू काय करतोस? आता तू 30-35 वर्ष या रंगभूमीवर तू लिहितोस, तू निर्माता आहेस, तू दिग्दर्शक आहेस, तू नट आहेस. नवीन कलावंत तयार करण्याकरता तिथलेच भले ते मजुरी करत असतील 6 महिने, तर यांना तयार करण्याकरता काही ट्रेनिंग देणं, तिथली झाडीपट्टीची रंगभूमी म्हणजे काय याबद्दल त्यांना समजावून सांगणं, हे कोणी करतं का? तू करतोस का? तिकडे आता सध्या हे बंद झालेलं आहे ट्रेनिंग. म्हणजे आधी तालमी व्हायच्या, सगळं व्हायचं. आता पण आता ह्या काही वर्षामध्ये सगळा थोडासा व्यवसाय झाल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या ग्रुप पुरतं पाडतो. समजा किती ग्रुप्स आहेत असे? असे जवळपास म्हणजे वडसा जर गाव घेतलं तर तिथे 60 ग्रुप आहेत.
कॉम्पिटिशन भयंकर आली. भयंकर कॉम्पिटिशन आलेली आहे. आपण याबद्दल आणखीन पुढे एक विश्रांती घेऊन नंतर पुढे याबद्दल बोलूया. खूप महत्त्वाचं बोलतोयस तू. थोडं चिंताजनक आहे परंतु ते महत्त्वाचंही आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, बघत राहा. झाडीपट्टीवरती काम करणारा नट, दिग्दर्शक, लेखक, निर्माता लुटे, देवेंद्र लुटे याच्याबरोबर गप्पा गोष्टी आपण करतो आहोत. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी चालू आहेत. झाडीपट्टी रंगभूमीवरचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलावंत लुटे यांच्याबरोबर. देवेंद्र, मला एक सांग की झाडीपट्टी रंगभूमी करत असताना सुद्धा तू अधूनमधून, म्हणजे आज तू अनेक वर्षांनी मुंबईला आलास, हा वेगळा भाग आहे, पण मधूनमधून जेव्हा येत होतास तेव्हा किंवा नागपूरमध्ये येत होतास तेव्हा ज्याला नागरी रंगभूमी म्हणतात, नागरी नाटक म्हणतात, अशा नाटकातूनही तू कामं केल्याचं मला कळलेलं आहे. हो हो. पण मग तिथे पुढे नाही गेलास तू, काय झालं असं? नाही, मी जेव्हा नाटकं करत होतो त्यावेळेला मला पैशाची गरज लागत होती एकांकिका वगैरे बसवायसाठी. तर तेव्हा मी झाडीपट्टीतच जायचो. तिथून पैसा आला की मी त्याच्यावरती मी एकांकिका बसवायचो, इकडे स्पर्धेमध्ये सादर करायचो, मोठी नाटकं पण करायचो. काही दिवसांनी माझ्या असं लक्षात आलं की हा आपल्याजवळचा असा पैसा जातो, याच्यातून काही मिळत नाही. म्हणजे शिकायला मिळतं हे काय, पण शिकायचं म्हणजे किती दिवस शिकायचं आणि किती दिवस नवीन राहायचं. मग काहीतरी याचाही व्यवसाय आहे, तिथे गेलं पाहिजे. म्हणून मी इकडचं लिखाण सोडून दिलं, कारण मला नोकरी मिळाली नाही. मी फारसा तसा प्रयत्नही केला नाही. माझा इंटरेस्ट याच्यातच होता, मी दुसरीकडे रमलोही नसतो. तर त्याच्यामुळे मग मी विचार केला की आपल्याला जवळची रंगभूमी कुठे आहे, ती वडसाला आहे. मुंबईला येऊन मी पाहिलं की हा खूप मोठा समुद्र आहे. इथे जर मी आलो तर मला माहिती होतं की नाव कुठपर्यंत, फक्त पैसा मिळेल, पैसा तो तिथेही मिळणार आहे, पण मला नाव कसं मिळालं पाहिजे. मी एक लेवल ठरवून घेतली होती की लोक कोणाला ओळखतात इतक्यात, व न्यू फुलेंना ओळखतात किंवा लागूंना ओळखतात, तेवढं नाव आपलं होऊ शकतं का इथं राहून? मग ते नाव होऊ शकत नाही. तेवढं नाव होऊ शकत नाही तर मग आपण इथं राहून काही उपयोगाचं नाही, आपण निघून जाऊ. तर म्हणून मी तिकडे निघून गेलो आणि मग सरळ मग मी तिकडून हे सगळं विसरलो. मी इकडला सिनेमा विसरलो, इकडला सिरियल विसरलो आणि मग तिकडेच रमलो मी. पण तिथल्या लोकांना घेऊन, तिथल्या लोकांनाही सिनेमात यावं असं वाटतं ना, मग त्यांना कोणी सिनेमात घेत नाही. मग मी जेव्हा सिनेमा काढला त्यांच्याकडनंच मला आलेले पैसे माझ्याजवळ होते. तर मी तिकडे सिनेमा काढताना मी हा विचार केला की मी या कलावंतांना घेऊन जर सिनेमा आपटला तर काही विशेष नाही, दुसऱ्यांना घेऊन आपटला तर मला जास्त पश्चात होईल ना. खूप मोठे मोठे नट घेऊन माझा पिक्चर आपटला बा असं मला जेव्हा सांगतात तेव्हा कमीत कमी माझं नाव घेतील हे कलावंत की आम्ही याच्या सिनेमामध्ये होतो. म्हणून तो सुंजांबाळा पाटलींबाई मी एक सिनेमा काढला तर सगळे मी तिकडले माझ्या नाटकातलेच कलावंत घेतले होते, ग्रामीण भागातले. फायद्याचं ठरलं ते. फायद्याचं म्हणजे मी विचारच नव्हता केला काही फायदा बी त्याचा, आणि फार पैसे त्याला लावले नाही. मी जमिनीवर उभा राहू शकेल एवढाच पैसा खर्च केला आणि कोणाकडनं घेतलं नाही आणि सांगून ठेवलं होतं कलाकारांना की बा तुम्हालाही काही मिळणार नाही, आपल्याला करायचं आहे. मला जर काही मिळालं तर मी तुम्हाला देईन. मला काही मिळालं नाही म्हणजे मिळाले असते तर बरं झालं असतं की त्यांना देता आले असते, पण तसं काही झालं नाही. तो पिक्चर तो विकला वगैरे गेला नाही. आम्ही लावला होता मुंबईला 7-8 टॉकीजला लावला होता. आमच्या भागात तो 2 आठवडे हाऊसफुल चालला. बरं. पण विषय असा घेतला होता मी एकदम 40 वर्षाच्या अगोदरचा. अच्छा. मला त्या चित्रपटाचं काहीही नॉलेज नाही, फक्त लॉजिकच्या भरोश्यावर तो चित्रपट केला, त्याचं छान एडिटिंग झालं, तो पिक्चर छान झाला. मी पुढेही चांगलं करू शकलो असतो अजून नवीन पिक्चर एखादा. मी तुझा आता एवढा अनुभव आहे 30-35 वर्षाचा, तर मी तुला असा एक प्रश्न विचारतो की मग नवे नट तयार करणं, नवे लेखक तयार करणं, नवे दिग्दर्शक तुझ्या तालमीखाली तयार होणं आणि नवे निर्माते सुद्धा हळूहळू तयार करणं, असं काही नाही. निर्माते खूप झाले आमच्या भागात, आता निर्मात्याची गरज नाही. अच्छा. निर्माते 60-70 निर्माते आहेत त्याच्यात त्या ठिकाणी, ज्यांना बरेचसे निर्माते म्हणजे काही सुज्ञ आहेत, पण काही लोकांना प्रॉम्प्टिंगही नाही आहेत, काही लेखकही नाही, त्याला नाटकाचा गंध नाही, पण याच्यात केवळ पैसे मिळते म्हणून ते लोक निर्माते झालेले आहेत. त्यांचं नाटक धडाच होऊ शकत नाही, ते नाटक चांगलं असूच शकत नाही. त्यांना थोडंफार नॉलेज त्याच्यातलं पाहिजे.
पाहिजे तरच ती चांगली नाटकं सादर करणार, लोकांपुढे आणणार. नाही, आवड पाहिजे आणि आवड नुसती आवड असून चालणार नाही, अभ्यास करण्याची क्षमता पाहिजे, इच्छा पाहिजे. आणि अशी नाटकं जर सादर व्हायला लागली तिकडे हां. तर मग ती झाडीपट्टीमध्ये जे प्रेक्षक आहेत ते कमी होतील ना. हो, चांगली नाटकं सादर कराल तर प्रेक्षक राहतील, त्यांना चांगलंच आवडतं. मग कुणीही घ्यायचं, समजा 100-200 रुपयामध्ये एखादा कलाकार येतो, तो घेऊन समजा आपण एक ग्रुप बनवला आणि त्या गावागावात गेलो आपण, तर तिथे आपण काहीतरी घाण करून येतात समजा ते नाटक. अरे नाटक हे असंच असतं. अशी जर त्यांची मानसिकता झाली तर ती रंगभूमी म्हणजे हळूहळू नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. ही रंगभूमी निर्माण होण्या पाठीमागची काही कारणमीमांसा कधी शोधली आहेस? हो, कारण मला आता खूप इच्छा होते की या रंगभूमीवरती काही अभ्यासात्मक असं काहीतरी चित्रीकरण व्हावं, हो. की झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे काय आहे. हळूहळू जर हे लोप पावत गेलं ही कला, तर काहीच राहणार नाही, काही डॉक्युमेंटेशन राहणार नाही. ही तिथल्या परंपरेमध्ये बांधल्या गेलेली आहे रंगभूमी आहे म्हणून इतके दिवस ती जिवंत व्हॉट आहे. एव्हर इट इज, जे काही असेल ते. पण असा कधी विचार केलाय सिनेमा करण्याच्या ऐवजी मी जी रंगभूमी करतो आहे, जी इथे परंपरागत 150-200 वर्ष कदाचित आधी सुद्धा असेल, हो, याच्यावरती डॉक्युमेंटेशन करावं आपल्याच लोकांना घेऊन, असा कधी विचार? असा विचार केला माझ्याच मित्रांनी आणि त्यांनी 3-4 वर्ष तिकडे माझ्यासोबत येऊन मला सेंटरला ठेवून एक डॉक्युमेंटरी बनवली. तर असं बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेला आहे तिकडे. बर तिकडे एक कुरुड गाव आहे, बर फार छोटं गाव आहे. 9 नाटकं एका गावात होतात. गाव छोटं आहे, 50,000 लोक त्या गावामध्ये असतात. कुरुड नावाचं गाव. संक्रांतीनंतरचा 4था गुरुवार त्यांचा ठरलेला असतो अनेक वर्षापासून. तर त्या गावामध्ये एक देशपांडे नावाचे गृहस्थ इंग्रजांच्या काळामध्ये होते तिकडे. तर त्यांनी बांबूपासनं पडदे बनवले होते. अरे वा, बांबूचे पडदे बनवले, ते रंगवले आणि त्यांनी नाटक केलं, असं म्हणजे तिथले गावातले लोक सांगतात. त्यांचं नाव नाही माहीत, पण देशपांडे नावाचे गृहस्थ होते, त्यांना सजा झाली होती कुठल्या तरी, कशात झाली होती ते त्यांना कल्पना नाही. पण ते जे सुटून आले ते तिकडून इंग्लिश चांगले बोलत होते ते, आणि मग त्यांनी ते असे पडदे बिडदे रंगवले. ते गाव आहे कुरुड. 50,000 लोक असतात त्या गावात आणि प्रत्येक घरी पाहुणा तो त्यांचा आहे की नाही हा विषय नाही, तो जेवूनच जाणार. असे अनेक गाव आहेत की ज्यांना प्रेक्षकांना आव्हान होते की अजून प्रेक्षकापैकी कोणी जर जेवायचं असेल तर अमुक पाटलाच्या इकडे जेवणाच्या पंक्ती सुरू आहेत, तुम्ही जेवून घ्या, बाहेर गाऊन आलेले पाहुणे मंडळ आहेत. तर असा मान सन्मान पण त्यांचा छान होतो तिकडे, प्रेक्षकांचा पण. आणि दुसऱ्या दिवशी ते नॉनव्हेज बिनव्हेज करतात त्याच्यासाठी. मग त्याच्यानंतर ते विचारतही नाही की बा आता जायचं का यायचं, मग झालं आता हे इथपर्यंत पाहुणचार होता, मग ते आपापल्या गावाला रवाना होतात. विलक्षण आहे बाबा, विलक्षण आहे. असे आमच्याकडे प्रथा सुरू झाली तर आमची नाटकं हाऊसफुल व्हायला लागतील. नाट्यगृह तिथे असावं या भागामध्ये, असं काही प्रयत्न विचार? हां, म्हणजे नाट्यगृह असावं हे आपल्या कलावंतांना वाटतं. कारण मी आता इथे या स्टेजला आहे, हे मस्त साफसूफ केलेलं आहे. मी येतानाही 4 वेळा कपड्यांना प्रेस मारून आलेला आहे इकडे. तिकडं आमचं जे स्टेज आहे ते मातीचं असतं, खाचखडक्याचं, म्हणजे खाली वर असं तसं धुळींनी भरलेलं असतं. म्हणजे तिकडे तर ते सारवून बिरवून पहिले जे करायचे काही गावांमध्ये ते पण आहे. पण हे असं रंगमंच पाहिल्यानंतर आम्हाला आनंद होतो. तर मग नाट्यगृह जर असला तर अधिक आनंद होईल. परंतु हे शक्य नाही, कारण जवळपास 2-2.5 हजार गावांमध्ये नाट्यगृह बांधायचं आणि ती एका पुढे करता. मला तू आणखीन एक प्रश्नाचं उत्तर दे, जरा थोडक्यात विचारतो मी, कारण वेळ कमी आहे. दुसऱ्या एका पद्धतीने हा जो सगळा भाग आहे झाडीपट्टीचा, जंगलांचा भाग, हा सगळ्या या नक्सलाईट मुवमेंट्स अमुक तमुक वगैरे वगैरे यांनी व्यापलेला आहे. या लोकांच्याकडून काही त्रास होणं ह्या तुझ्या सगळ्या उपक्रमाला, किंवा त्यांच्यातल्या लोकांनी येऊन ह्याचा आनंद घेणं, तुमच्यात सामील होणं, काम करणं, असं काही? आम्हाला अजिबात त्रास नाही. अच्छा, म्हणजे त्या लोकांचा आम्हाला अजिबात त्रास नाही. कदाचित आता आपल्यासारखी माणसं असतात, कोणी कोणाला ओळखत नाही, म्हणजे त्यांना काही असं लिहिलेलं नसतं की बुवा हा माणूस असा आहे तसा आहे. कदाचित त्या भागामध्ये आमचं नाटक होतं, कदाचित ते येतात, बघतात, पाहून जातात. अच्छा, तुम्हाला माहिती नसतं? पण आम्हाला काही माहिती नसतं, आम्हाला कधी त्रासही झाला नाही त्याचा. अच्छा,
म्हणजे याच्या अगोदरही कोणाला त्रास झाला असं काही ऐकिवत नाही. अच्छा. पण याच्या मागचं अजून एक मी थोडंसं मला मग सांगावं असं वाटतं की एक म्हणजे ही जी परंपरा आहे याच्यामध्ये गावामध्ये नाटक असलं की त्यांचे जावई मुलं वगैरे सगळे येतात त्या निमित्ताने. तो अमेरिकेत जरी मुलगा असेल, कुठे लंडनला कुठेही असेल, तो त्या दिवशी त्या निमित्ताने तिथे येतो आणि त्याचा तो पाहुणचार होतो. एक घटना थोडीशी अशी आहे की ट्रॅजेडीज म्हणा ही बुरट समाज आहे तिकडे एक, जो टोपल्या विणतो. अच्छा. गरीब लोक आहे. तर ते आम्हाला म्हणतात अहो डबल नाटक कशाला, एकदा मागं नाटक झालं नाही. नाटक केलं म्हणजे यांना हाऊस आहे ना, मग दुसऱ्यांदा झालं तर काय प्रॉब्लेम आहे. पण तो प्रॉब्लेम आहे काही लोकांना, गरीब लोक जे असतात त्यांच्या घरी त्या दिवशी नाटकाला त्यांना माहीत होतं की माझी पोरगी येणार, माझा जावई येणार आणि पाहुणचाराची सोय नाही. ओ. मग ते कुटुंब त्यांनी काय केलं की आजूबाजूच्या लोकांना सांगून ठेवलं की आम्ही गावाला जातो आहे. मग ते त्यांचे जावई पोरगी आले व कुठे आई बाबा कोणी दिसत नाही, असं तसं हे ते सगळ्यांनी याला विचार नाही, तर ते कुलूप लावून गेले गावाला. तर ते रात्रभर त्या अंगणातल्या झाडावरती बसून होते. म्हणजे जावई मुलगी आली आहे पण केवळ याच्यासाठी की मी त्यांचा पाहुणचार करू शकत नाही, तेवढे माझ्याजवळ पैसे नाही. ते जेवले असतील कुठे, आता तिकडे कोणी उपाशी राहत नाही, प्रत्येक घरी जेवण. तो वेगळा भाग आहे. परंतु पण म्हणजे मग हा एक भाग आहे की तो खर्च मग त्यांना काही लोकांची परिस्थिती सधन आहे, पण काही लोक असेही तिकडे राहतात. मोठं अवघड आहे परिस्थिती सगळी. अशा सगळ्या परिस्थितीत तुम्ही सर्वजण ही रंगभूमी अजूनही जिवंत ठेवण्याकरता, शाबूत ठेवण्याकरता प्रयत्न करतात. याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मी जेव्हा केव्हा विदर्भात येईन, वेळ काढून येईन, त्यावेळेला झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे काय याचा अभ्यास करण्याकरता एक रात्र मी तुझ्याबरोबर राहीन. नक्की या, जरूर येईन. म्हणजे मला तर असं वाटतं की याच्यावरती डॉक्युमेंटेशन झालंच पाहिजे. कशा तऱ्हेची रंगभूमी, कशा तऱ्हेचे लोक कोणत्या आर्थिक परिस्थितीतून उभे राहून ते काम करतात आणि ती रंगभूमी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे फार महत्त्वाचं आहे. माझं यावर्षीचं नवीन नाटक आहे शुभमंगलम सावधान. म्हणजे असं थोडंसं वेगळा विषय, पण म्हणजे तिकडे मी तुम्हाला सांगितल्यापेक्षाही वेगळे विषय की आत्ता जसं राम रहीम म्हणा किंवा आसाराम बापू यांचे जे सगळ्या ज्या किस्से बिस्से ते सगळे झाले, अशा विषयावरचं ते नाटक आहे वेगळ्या पद्धतीने. हां, पण त्यांचं कुठलंही नावोल्लेख नाही, ते पण त्या विषयाला घेऊन अगदी कौटुंबिक असं गुंफलेलं नाटक आहे शुभमंगलम सावधान. ते जर तुम्हाला बघता आलं तर बघा, अगदी वेगळा विषय आणि आता सगळ्यात गाजताय ते नाटक. हो हो. मला असं तुला विनंती करायची आहे की तू हे सगळे प्रयत्न करतोयस, त्याच्यामध्ये नवे नट तयार करणं, दिग्दर्शक तयार करणं, तुझ्या हाताखाली काम करणारे आणि लेखक तयार करणं. उद्या तू नाही समजा त्याच्यानंतर कोण, ह्याचा विचार करून तू या रंगभूमी करता आणखीन पुढची काही पावलं टाकशील अशी मी अपेक्षा करतो. त्याबद्दल तुला शुभेच्छा देतो. आणि तू आमच्या एका हाकेसरशी ताबडतोब इथे आलास. एवढ्या किती वर्षांनी आलास मुंबईत? मी आता जवळपास 15-20 वर्ष झाले आलो नाही. मी आत्ता आलो. मध्ये एकदा येऊन गेलो होतो फक्त नाटकासाठी. यशवंत नाट्य मंदिरला नाटक होतं, बरं, तिथे आलो होतो. अधूनमधून येत जा आणि मी तुला माझा फोन नंबर देईन. भेटूया आपण. ऐकायला मला खूप आवडेल अजून, नक्की, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तर दूरदर्शनतर्फे आणि आमचे निर्माते, तुझे मित्र, माझे मित्र निरंजन पाठक यांच्यातर्फे आणि सगळ्यांच्यातर्फेच तुझे मनपूर्वक मी आभार मानतो. खूप महत्त्वाची माहिती दिलीस तू झाडेपट्टी रंगभूमीबद्दल. मी काम करेन की नाही मला माहिती नाही, कारण मी आता मराठी रंगभूमीवरूनच उतराई झालेलो आहे, निघून गेलेलो आहे मी, कारण माझा आवाज गेलेला. तू ह्या कार्यक्रमात आलास तर तुला या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं, कसं वाटलं, हे तू अगदी 2-4 ओळीमध्ये या पुस्तकामध्ये, या वहीमध्ये लिहायचं आहेस. तुझा इथे छानदार फोटो लावलेला आहे मी, तर तिथेच बस तू आणि इथे लिही, त्याच्यावरती बसून लिही.